श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमेच्या दिवशी पतीवरनं ओवाळून टाका फक्त ही एक वस्तू. ही वस्तू ओवाळल्यामुळे आपल्या पतीवर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट हे येणार नाही. हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात. जेव्हा तुम्ही वडाची पूजा करून आले की त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा तयार करायचा आहे. हा दिवा आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे. त्या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची. तसेच या दिव्यामध्ये आपल्याला रोजच्या देवपूजेमध्ये वापरतात ते तेल टाकायचं. तर एक प्लेट घ्यायची, त्यावर आपल्याला हा दिवा ठेवायचा. त्याचबरोबर आपल्याला मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत. तसेच आपल्याला थोडं कुंकू घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं. आता आपल्या पतीला पाटावर बसवायचं आहे आणि त्याला सर्वप्रथम गंध लावून घ्यायचा आणि मूठभर तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि त्याच्या डोक्यावरनं आपल्याला गोलाकारमध्ये 7 वेळा उतरवायचे आहेत आणि त्यानंतर हे तांदूळ जे आहेत आपल्याला वडाच्या झाडाखाली नेऊन ठेवायचे. तसे दिवासुद्धा आपल्याला वडाच्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे.